गाईज आता आपण आहोत हॉटेल ग्रँड हाऊस मध्ये. म्हणजे तुम्ही CSMT स्टेशन पासून थोडंसं 2 मिनिटं चाललात ना, जसं जी आपली जी BMC ची इमारत आहे तिथून 1-2 मिनिटं चाललात की आलं ग्रँड हाऊस. म्हणजे हज हाऊस आहे ना, त्याच्या 1-2 पावलावर ग्रँड हाऊस आहे. सो इथे यांच्याकडे भरपूर मेन्यू आहेत, नॉनव्हेजमध्ये, सी फूडमध्ये, परत बऱ्याच काही गोष्टी. आणि तर इथे मी मटन किमा ऑर्डर केलेला आहे. हल्ली मी किम्याचा फॅन झालोय. मटन किमा आणि चिकन किम्यामध्ये खूप फरक आहे चवीमध्ये त्याच्या. आता आपण मस्तपैकी मटन किमा ऑर्डर केलेला आहे, सोबत एक पाव. एकच पाव घेतला कारण मम्मी तो ठेरी व्हेजिटेरियन, उसका कुछ यहाँ पे काम नहीं, तो उसको कॅमेरामॅन बनायला आहे. बट भाई इकडे त्यांनी बघा कांदा दिलेला आहे, लिंबू दिलेला आहे. अभी नॉनव्हेज है, लिंबू का तो स्वागत करना पडेगा ना मेरी जान, मेरी जान. ट्राय करूया आपण. वाव, फुल्ली स्मॅश केलेलं आहे आणि ऑइल कमी टाकलेलं आहे. टेस्टी भाई, खूप सुंदर, एकदम घरगुती असल्याची वाईब येते. म्हणजे घरात चिकन जे बनवतात ना मम्मी ताई लोक, अशीच सेम वाईब येते. खूप सुंदर आहे. म्हणजे मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे, अगदीच खारट पण नाहीये. ह्याची जी वाईब आहे ना ती तुम्हाला एकदम घरगुती, घरीच खातोय की काय अशी वाईब आहे. फक्त लिंबू पिळला आहे ह्याच्यावरती. सुपर. म्हणजे किम्यासाठी मी खास इथे येऊ शकतो कधी CSMTला आल्यावरती. इव्हन चर्चगेटला आल्यावर पण मी CSMTला येऊन खाऊ शकतो, एवढं सुंदर आहे. किमा आहे ना एकदम बारीक झालेला आहे, प्रॉपर शिजलाय, मस्त लागतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे बारीक बारीक, सुंदर आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही इथे येऊन 100.525% येऊन खाव आहे. खूप सुंदर आहे, घरगुती स्वाद. हा एकदम घरगुती स्वाद आहे. काहीच टेन्शन नाही, काहीच विषय नाही. भारी. आत्ताच असं कळलंय की ते राजसाहेब स्वतः येऊन खातात. म्हणजे त्यांचा आवडती डिश इथली किमा पाव आहे, जो की मी आता खाल्ला, मटन किमा. सो थोडाच द्या, खूप भारी वाटलं ऐकून. म्हणजे ते इकडे येतात आणि इव्हन त्यांच्या घरी पण त्यांना जर किमा वगैरे खायचा असेल ना तर इथून पार्सल करतात राजसाहेबांना. ही भारी गोष्ट आहे. थँक्यू गाईज तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल. आणि मी इतरांना सजेस्ट करतो, सो त्यांनी या हॉटेलला येऊन नक्की मटन किमा. भाई क्रेझी विषय, एकदम टॉपचा विषय भाई. म्हणजे एकाच घासामध्ये ना जो फील आहे ना भाई, एक घास खाल्ल्यावर अख्खा किमा संपलाच पाहिजे.